वाशींची माहेरवाशी। तर आज आहे 31 आणि 31च्या निमित्ताने मी आज आलेली आहे इस्कॉन टेम्पल अर्थात श्रीकृष्णाचं दर्शन घ्यायला। तर तुम्हालाही नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। आणि आज तुम्ही बघताय पाठीमागे कसं असं छान असं भजन कीर्तन चालू झालेलं आहे आणि आपण आज जाऊया आणि ते सगळं मी तुम्हाला ते थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। तो व्हिडिओ पूर्ण बघा। राधे राधे। वाव, मी आता ठाण्यामध्ये आलेली आहे बाळकुम, जिथे इस्कॉन टेम्पल आहे, श्रीकृष्णाचं मंदिर आहे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तर हे मंदिर ठाण्यातलं बाळकुम इथलं खूप मोठं असं मंदिर आहे। मी पहिल्यांदाच इथं आलेली आहे, तुम्हाला पण दाखवते, श्रीकृष्णाचं दर्शन घडवते। इतकं मोठं असं भव्य दिव्य असं हे इस्कॉन टेम्पल आहे। अक्षरशः मलाच इतकं आश्चर्य वाटतंय की मी ठाण्यात राहून सुद्धा मला हे मंदिर आज कळालेलं आहे। वाव वाव वाव, राधे राधे। किती सुंदर मंदिर आहे यार, सही। इकडे सगळं शॉपिंगचं आहे, श्रीकृष्णाच्या रिलेटेड काही वस्तू घ्यायच्या असतील तर। इतकं सुंदर मंदिर आणि माहिती नाही, खरंच 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 खरंच। दर्शनाचा मार्ग, काय मंदिर आहे यार। हे सेवक असतील, पूजा थाली 100 रुपये। आणि इकडून बघा एंट्री आहे। बाळकुम येथील हे मंदिर आहे, काय सुंदर मंदिर आहे यार खरंच। चला जाऊया वरती।
बघा, आपण तिकडून एंट्री केली ना, बरोबर. ही बघा, ही मंदिराची बॅक साइड आहे. इतकं कोरीव काम केलंय ना. गार्डन पण आहे. तुम्ही मस्त संध्याकाळच्या वेळेला येऊन इथं मस्त देवाचं दर्शन पण होतं आणि इतकं सुंदर आहे ना. साईडलाच बाळकूम आहे. ही बॅक साइड आहे बघा. खूपच सुंदर असं मंदिर आहे. आणि ह्या साईडला आहे बघा, हे बाळकूम आहे. दोस्ती जे प्रसिद्ध आहे त्याच्या बाजूलाच आपलं इस्कॉन टेम्पल आहे. वा. तर अशा पद्धतीने हे ठाण्यातलं बाळकूम येथील इस्कॉन टेम्पल आहे. खूपच सुंदर असं हे टेम्पल आहे. काय बोलू मी, माझ्याकडे शब्द नाही आहे. म्हणजे मला असं कल्पना पण नव्हती की इतकं सुंदर असं हे टेम्पल असू शकतं ठाण्यामध्ये. मला असं वाटलं की इस्कॉन टेम्पल आहे तर खूप लांब असेल, परंतु जस्ट हार्डली आम्ही आमच्या घरापासून 150 रुपयेच झाले बस आणि इकडे आलो. इतकं जवळ असून सुद्धा मला इतकं सुंदर मंदिर आज पाहायला मिळालं. तर हा योगच होता म्हणा, म्हणून पाहायला मिळालं. आणि इतकं छान मंदिर आहे ना. जे ठाणेकरांना मला तर असं वाटतं की मीच खूप शहाणी असेल की जिला हे मंदिर माहिती नव्हतं. बहुतेक ठाणेकरांना हे इस्कॉन टेम्पल माहिती असावं आणि ज्यांना माहिती नाही आहे त्यांनी माझ्या मार्फत त्यांना कळलं हे टेम्पल, तर माझं भाग्यच आहे नाही का म्हणायला पाहिजे. तर चला, मी हा व्हिडिओ इथेच संपवत आहे. छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे. जर तुम्हाला माझ्या मार्फत इस्कॉन टेम्पलची माहिती मिळाली असेल तर ती नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. राधे राधे.